नमस्कार मैत्रिणींनो, मी अंगणवाडी सेविका जयाकडे अंगणवाडी जिनियस या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपला आजचा विषय म्हणजेच पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्या गरोदर मातांच्या 4 तपासण्या दिलेल्या आहेत आणि त्या तपासण्या कशा प्रकारे त्या आज आपण बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, बेनिफिशरीमध्ये आलं की बघा, गर्भवती महिला याला क्लिक करायचं आहे. गर्भवती महिलेला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, माझ्या 2 गरोदर माता आहे. यातून मी एक गरोदर माता घेणार आहे. तर या 3 डॉटला क्लिक करायचे आहे. याला क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, इकडे बघा, गेस्टेशनल वेट गेन ANC डिटेल्स याला क्लिक केले आहे. याला क्लिक करून आपण आता हे बघा, समोर इथं 4 वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला तारखा दिलेल्या आहेत आणि आपण ज्यावेळेस गर्भवती महिलेचं लसीकरण होतं त्यावेळेस आपण रजिस्टरमध्ये जे गरोदर मातेचं रजिस्टर आहे, पंजी क्रमांक 5, आपण त्यामध्ये ही माहिती घेतच असतो. गरोदर मातेच्या ज्या तपासण्या होत असते तिची आरोग्य तपासणी, आणि या तपासणी घेत असताना तिचं वजन, उंची, हिमोग्लोबिन चेक केलं जातं आणि आपण ती माहिती त्या रजिस्टरवरती नोंदवत असतो. त्याचप्रकारे ती माहिती जशी रजिस्टरवरती आपण ऑफलाईन माहिती ठेवत असतो, तशीच आज ही माहिती आपल्याला ऑनलाईन भरायची आहे. तर मैत्रिणींनो, आपण आता बघूया ही माहिती. आता समोर जाऊया. हे बघा, अशा प्रकारे हा फॉर्म आहे. इकडे ॲड डिटेल्स याला मी क्लिक केले. काही भगिनी म्हणतील की कुठून क्लिक केले. हे बघा, याला क्लिक केल्याच्या नंतर मग आपल्याला असा फॉर्म ओपन होईल आपल्यासमोर. बघा, एंटर हाईट इन CM. आपल्याला इथे त्या गरोदर मातेची हाईट घ्यायची आहे. नंतर नंबर 2च्या कॉलममध्ये आपल्याला तिचं वजन घ्यायचं आहे. नंबर 3च्या कॉलममध्ये आपल्याला हिमोग्लोबिन किती आहे तो आकडा तिथे टाकून घ्यायचा आहे. नंतर ॲक्च्युअल डेट ऑफ ANC, तुम्ही तपासणीच्या वेळेची तारीख या 4थ्या राखान्यामध्ये आता घ्यायची आहे. तर चला मैत्रिणींनो, समोर आपण हे बघा, अशा प्रकारे मी आता तिची उंची टाकून घेतलेली आहे, वजन टाकून घेतलेलं आहे, हिमोग्लोबिन पण टाकून घेतलेलं आहे. आणि हे कुठून टाकून घ्यायचं तर मैत्रिणींनो, जर लसीकरण असतं आपल्याकडे जे लसीकरण असेल त्यावेळेस जर तुम्ही उपलब्ध असाल तिथे ही सगळी माहिती तुम्हाला घेता येते, किंवा त्या गरोदर मातेच्या घरी आपण गृहभेट द्यायला जातो त्यावेळेस तिचं जे लसीकरण कार्ड असतं त्याच्यावरून सुद्धा आपण ही माहिती घेऊ शकतो. आणि ANM लसीकरणच्या वेळेस वजन, उंची, हिमोग्लोबिन गरोदर मातेचं चेक करत असते. तिथे सुद्धा आपण रजिस्टरला आपण घेतोच, त्यानुसार ऑनलाईनसुद्धा आपण भरून घेणार आहोत. समोर बघूया. हे बघा, इकडे ॲक्च्युअल डेट विचारलेली आहे आणि मला माझ्या लसीकरणाची मागची डेट टाकायची आहे. तर मैत्रिणींनो, पाठीमागची डेटला या इकडे बघा, या ॲरोला क्लिक करून पाठीमागं जायचं आणि आपली तारीख टाकून घ्यायची आहे. तर फार जास्तीची नाही, परंतु जानेवारी 2024 पासून आपण इथे तारखा टाकू शकतो. त्याच्या पाठीमागच्या तारखा आपल्याला घेता येणार नाही. तारीख टाकून घेतली. हे बघा, माझी 4 मार्च लसीकरण तारीख होती आणि माझ्या मातेची तपासणी 4 मार्चला झालेली आहे. पहिली तपासणी मी तिथे तारीख टाकून घेतलेली आहे. इकडे बघा, ANC डिटेल्स हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली. आता माझा फॉर्म सक्सेस झालेला आहे. हे बघा, आपण गो बॅकला जर क्लिक केले तर आपण तिच्या दुसऱ्या तपासणीसाठी परत फॉर्म भरू शकतो, परंतु आपण इथे गेस्टेशनल वेट गेन चार्ट बघूया. आपण इकडे ते सांगते की चार्टला क्लिक करा, तर आपण बघूया इथे कोणता चार्ट ओपन होतो. इथे हे बघा,
अशा प्रकारे गर्भधारणेदरम्यान वजन वाढ, तर तिचा हा चार्ट इथे ओपन झालेला आहे. आता आपण परत पाठीमागे जाऊया. गो बॅक याला क्लिक करायचं आहे. गो बॅकला क्लिक केल्याच्यानंतर आपण परत हे बघा, जिथे याच्या गरोदर मातेच्या 4 तारखा आहे आरोग्य तपासणीच्या, तिथे परत आपण आलेलो आहे. आता आपण 1 तारीख भरून घेतली, तर हे बघा उंची आलेली आहे, वजन आलेलं आहे आणि हिमोग्लोबिनसुद्धा आलेलं आहे. आता आपण दुसरी तारीख मी तिची टाकून घेणार आहे. तर हे बघा, दुसऱ्या तारखेचे मला इथं त्यांची देय दिनांक आलेली असते आणि त्याचनुसार तुम्हाला पण त्या तारखा टाकून घ्यायच्या आहे. हे बघा, मला दुसऱ्यासाठी दुसऱ्या तपासणीसाठी जी देय दिनांक आलेली आहे ती 12/4/2024. तर बघूया आपण. हे बघा, अशा प्रकारे फॉर्म ओपन होईल. आता मी पाठीमागच्या महिन्याची उंची टाकलेली आहे मागच्या तपासणीची. आता पुढच्या तपासणीची प्रत्येक महिन्यालाच तारीख तपासणीची असेल असं सुद्धा नाही, त्यामध्ये 1-2 महिन्याचा गॅपसुद्धा असू शकतो. त्यांच्यानुसार ज्या तारखा येतील त्या तारखेनुसारच आपण त्या मातेची माहिती भरून घ्यायची आहे. तर आता या महिन्याची उंची, वजन, हिमोग्लोबिन आणि ॲक्च्युअल डेट ऑफ ANC. हे बघा, पहिल्याने आपण जशी तारीख टाकून घेतली त्याच प्रकारे आता तारीख टाकून घेतली. हे बघा, 15/4/2024ला माझं एप्रिलमध्ये लसीकरण झालेलं आहे आणि त्या लसीकरणाऱ्या या मातेची तपासणी झालेली आहे. आणि सादर करा याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्याच्यानंतर हे बघा, परत जर तुम्हाला तो गेन चार्ट बघायचा असेल तर बघू शकता, नसेल बघायचं तर गो बॅक पाठीमागे जाऊ शकता. अशा प्रकारे ज्या ज्या मातेची तपासणीचा दिनांक आलेला आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे. जशी तारीख येईल त्या तारखेप्रमाणे हा दिनांक टाकून घ्यायचा आहे आणि काही अवघड नाही, खूप सोपी माहिती आहे. आपल्या गरोदर मातेच्या एकूण तपासण्यांची ती तारीख आहे. आपण ज्या आरोग्य तपासणी गरोदर मातेची होत असते आणि आपण त्या तारखा ऑफलाईन ठेवतच असतो. वजन, उंची ही सर्वच माहिती आपल्याकडे आपल्या अंगणवाडीमध्ये रजिस्टरला असते. त्याचप्रमाणे तीच माहिती इथे आपल्याला ऑनलाईन प्रकारे भरायची आहे. तर धन्यवाद मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्रतिक्रिया कळवत राहा. धन्यवाद मैत्रिणींनो.